नमस्कार. सर्वप्रथम तर आज म्हणजे शब्द असे सुचत नाहीये आणि आज खरंच मला आयरे सरांनी जेव्हा माझं सेलिंग लागलं त्यावेळेस आयरे सरांचा जेव्हा कॉल आला ना मित्रांनो, लिटरली सांगते, जेव्हा देवदूत व्यक्तीचा आपल्या आयुष्यात जे देव असतात त्यांना आपण जेव्हा मानणं बंद करतो आणि खरंच आपल्या आयुष्यात ज्यांनी परिवर्तन घडवलं, ज्यांच्यामुळे आपण या स्टेजपर्यंत पोहोचलो ना, त्यांचा जेव्हा कॉल येतो ना तेव्हा आपलं असं वाटतं की आपलं आयुष्य धन्य झालं. लिटरली मनापासून, मनातल्या अंतर कोपऱ्यापासून मी आयरे सरांना धन्यवाद करते. सर धन्यवाद. आणि पूर्ण नाशिक टीमने जो माझा मान सन्मान सत्कार केला, ऍक्च्युली मी त्याला लायक आहे की नाही माहिती नाही, परंतु आज जो माझा मान सन्मान सत्कार केला त्याबद्दल पण मी पूर्ण नाशिक टीमचे कोते सर असतील, त्याच्यानंतर सगळे सर असतील, त्याच्यानंतर ठाकरे सर असतील, सोपानकर सर असतील, चौधरी सर असतील, सगळ्यांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते. थँक्यू 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 सो मच सरजी. नमस्कार. नमस्कार. परिचय करून देते. नाव ज्योती अर्जुन सदांशू, खामगाव इथून बिलॉंग करते. तसं बाय क्वालिफिकेशन माझं इंग्लिश डीएड झालेलं आहे आणि डीएड याच्यासाठी केलं होतं, लेडीज वर्गांना आवर्जून सांगते की लेडीज डीएड याच्यासाठीच केलं होतं की आपण शिक्षकीची नोकरी करू शकतो. परिवार सांभाळून, मुलांना सांभाळून 10 ते 5 आपण जर का नोकरी केली तर आपलं सगळं होऊ शकते, म्हणून डीएड केलं. लग्नाच्या नंतर डीएड केलं. मिस्टरांनी पैसे भरले, कारण ट्युशन क्लासेस, कॉन्व्हेंट, ब्युटी पार्लरचे क्लासेस, मशीन काम, रांगोळीचे क्लासेस, इव्हन सगळं काही संसारासाठी जे जे हातभार लागतो तो सगळा मी करण्याचा प्रयत्न केला. कारण फक्त एकच होतं, मिस्टर ऑलरेडी मुथूट फिनकॉर्पला बँक मॅनेजर या पदावरती होते, प्रायव्हेट सेक्टर मध्ये काम करत होते आणि घरामध्ये जर का बघितलं, पूर्ण फॅमिली बॅकग्राऊंड जर का बघितलं मित्रांनो, तर एक वेल एज्युकेटेड आणि गव्हर्नमेंट सेक्टर मध्ये सगळेजण काम करत होते. बाबा पोलीस जमदार होते, एक भाऊ आरटीओ इन्स्पेक्टर आहे, एक भाऊ असिस्टंट सब इन्स्पेक्टर आहे, दोन्ही बहिणी टीचर आहे. इकडे सासरी जर का बघितलं तर शिक्षक, सगळेजण शिक्षक, सासरे पण शिक्षक, एका वेल एज्युकेटेड फॅमिलीतून बिलॉंग करत होतं. नंदा पण शिक्षक. आणि जर आमच्या दोघांचा जर का विचार केला तर आम्ही दोघंही जण प्रायव्हेट सेक्टर मध्ये काम करत होते. मिस्टर पण प्रायव्हेट सेक्टर मध्ये आणि मी पण 12वी डीएड झाल्यानंतर, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर, एमए इंग्लिश केल्यानंतर प्रत्येक ठिकाणी फॉर्म भरले, कॉम्पिटिटिव्ह एक्झामची पण तयारी केली. काही काही मार्काने, काही पॉईंटनी बऱ्याच वेळेस मिस केलं. युपीएससी मध्ये पण ट्राय केलं पण कुठंच नाही, कारण कसं म्हणतात ना, नशिबाच्या पलीकडे आपल्याला कुठंच जाता येत नाही, म्हणून सगळं काही प्रयत्न केले. डीएड जेव्हा केलं तेव्हा मिस्टरांनी सांगितलं होतं की बघ सगळं आपलं करून झालेलं आहे, आता एक काम करू, लास्ट आपण एक काम करू. पैसे नव्हते ऍक्च्युली, ज्या मिडल क्लास फॅमिलीतून बिलॉंग करतो, जे आर्थिक टर्म्स होती त्याच्यातून बिलॉंग करणारे आम्ही कपल होतो आणि आम्हाला पण असं वाटायचं की आपल्या फॅमिलीमध्ये सगळे वेल एज्युकेटेड आहेत आणि सगळे गव्हर्नमेंट जॉब करतायत, आपण त्या मार्गाने गेलं पाहिजे. म्हणून मग माझ्या मिस्टरांनी मला ठरवलं की तुझे एक काम करतो, तुझे डीएडचे पैसे भरतो आणि डीएड करूया. जसं त्यांनी म्हटलं त्याबरोबर मी लगेच म्हटलं आणि म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही, आपण त्या पर्यायाला निवडूया. डीएड झालं मित्रांनो. नशीब इतकं खराब म्हणतात ना की डीएड केलं, चांगल्या मिस्टरांनी जेव्हा पैसे भरले त्यावेळेस आमच्या दोघांमध्ये कमिटमेंट झाली होती की तू डीएड 80 म्हणजे 80च्या वरती मार्क पर्सेंटेज कमवून दाखव, मी तुझे पैसे भरतो. आणि मी त्यांना कमिटमेंट केली होती, यस मी करू शकते तेवढं. डीएड केलं, 86% मिळाले, परंतु नशिबाने परत त्यावेळेस साथ सोडली आणि नंतर मग ते टीईटी, सीईटी हे लागलं. म्हणजे 86% भेटून परत सॅच्युरेशन मध्ये आल्यासारखं वाटलं की आपलं आपण जिथे जिथे जातो, ज्या ज्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो ते सगळं असफल होतात, अनसक्सेस आपल्या लाईफ मध्ये येते. परंतु महिन्याच्या नंतर परत कामाला सुरुवात केली. मुलींकडे बघत होती. संसाराचा गाडा आपल्याला हाकायचं जर का असेल तर नवऱ्याचं पीठ आणि बायकोचं मीठ असलं पाहिजे, म्हणून मग परत नव्या उमेदीनं ट्युशन क्लासेस, कॉन्व्हेंटला सुरुवात केली की चला अजून काही आपल्या हातामध्ये होप्स आहेत. अशा पद्धतीने काम करत गेली मित्रांनो. परंतु लिटरली ज्यांनी मला हा बिझनेस दाखवला, सडनली ऍक्सिडेंटली मी या बिझनेस मध्ये आली. ज्यांनी मला बिझनेस दाखवला त्यांचा मुलगा माझ्या ट्युशन क्लासमध्ये यायचा, कारण मी ट्युशन क्लासेस घरी पण घ्यायचे आणि माझे क्लासेस पण चालायचे, म्हणून घरी त्यांनी माझ्या मुलाला, त्यांच्या मुलाला माझ्या ट्युशन क्लासला आणल्या. असे आपल्या सगळ्यांचे म्हणजे लिटरली आमचे दैवत ज्यांना म्हणतो, डायमंड एक्झिक्युटिव्ह माणिकजी जाधव सर आणि विद्याताई जाधव मॅडम यांनी त्यांच्या मुलाला माझ्याकडे आणलं. ट्युशन चालू झाली. मॅडम माझ्याकडे रोज यायच्या, गप्पा व्हायच्या, इकडचं तिकडचं बोलणं व्हायचं आणि अशा मॅडमनी मला एका कार्यक्रमाला इन्व्हाइट केलं. आणि कार्यक्रम म्हटलं तर मला असं वाटायचं की आपण 6 दिवस 7 दिवस कंटिन्यू काम करतो, एकदा तरी आपण हास्य संमेलन असेल, कवी संमेलन असेल, पिक्चर असेल, नाटक असेल, मला खूप छंद होता या सगळ्या गोष्टीचा. म्हणून म्हटलं चला मॅडमनी बोललेलं आहे तर असं काहीतरी कार्यक्रम असेल म्हणून आपल्याला बोलवलं.